तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून आज आपण आपल्या मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाचं पठण आणि श्रवण. मागच्या वेळेस आपण भगवान बुद्ध राजा मिलिंदाने प्रश्न विचारला होता की भगवान बुद्धाला बोधी वृक्षाखाली बोधित्व प्राप्त झालं, म्हणजे त्यांना सर्व काही मिळालं. आणि मग हे मिळाल्यानंतर हे भगवान बुद्ध 3 महिने समाधीत का बसले होते? तर मग असे 2 प्रश्न निर्माण होतात. की पहिला प्रश्न निर्माण होतो की जर भगवान बुद्धाला बोधी वृक्षाखाली सर्वस्व ज्ञान मिळालं तर मग त्यांना परत 3 महिने समाधीत बसायची काय गरज होती? तर मग कुठलं तरी एक विधान खोटं असलं पाहिजे असं मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं. त्याला भंते नागसेनाने उत्तर दिलं होतं की भंते नागसेन सांगतात की भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती वैशाख पौर्णिमेला बोधी वृक्षाखाली झाली, हेही खरं आहे. आणि भगवान बुद्ध 3 महिने तिथेच त्या समाधीस्थ होते. 7 आठवडे म्हटलं, आता याच्यात 3 महिने म्हटलं तर भगवान बुद्ध 7 आठवडे वेगवेगळ्या ठिकाणी एक आठवडा बसलेले आहेत. तर ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत, पण ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कारण भगवान बुद्धाला बोधित्व प्राप्त झालं आणि ते 3 महिने बसले म्हणून कुठल्याही एकमेकाच्या विरोधात होऊ शकत नाही. राजा मिलिंदाने विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देतात की समाधीचे 28 गुण आहेत. समाधीमध्ये बसताना त्यांनी ते 28 गुण सांगितलेले आहेत की त्या 28 गुणाचं स्मरण करत भगवान बुद्ध 3 महिने तिथे बसले होते. आणि ते 28 गुण कुठले आहेत? तर हे 28 गुण आहेत. तर पहिला गुण सांगतात ते की समाधी जीवनाचे रक्षण करते, दीर्घायुष्य प्राप्त होते, समाधीमुळे दिव्य बळ लाभते, दोषमुक्त होतो, अपयश धुवून निघतात, यशाची वृद्धी होते, असंतुष्टपणाचा नाश होतो, संपूर्ण सदोष लाभ होतो, भीती नाश पावते, निर्भयतेचा लाभ होतो, आळस नष्ट होतो, उत्साहात भर पडते, लालसा द्वेष आणि मोहपणाचा नाश होतो, मिथ्या गर्व हरण होते, समस्त शंकापासून निवारण होते, चित्त एकाग्र होते, सदैव मन प्रसन्न राहते, मन एकदम पवित्र निर्मळ बनते, गांभीर्य प्राप्त होते, मोठा लाभ होतो, अपूर्व नम्रतेचा लाभ होतो, प्रीती उत्पन्न होते, प्रमोद प्राप्त होतो, समस्त संस्कार खिळखिळे करण्याचे ज्ञान होते, पुनर्जन्माचा शेवट होतो आणि श्रमण जीवनाचे यथार्थ फळ प्राप्त होते. महाराज ह्या समाधीच्या 28 गुणाचा अनुलक्षून सर्व बुद्ध तिची सेवा करतात. चित्त एकाग्र होतात, जी प्रीती उत्पन्न होते तिचा आनंद आगळा असतो. म्हणून तृष्णा नाश करून हे महाराज सर्वच बुद्ध समाधीत मग्न राहतात. राजा मिलिंदाने विचारलेला प्रश्न आहे. आता तुम्ही लक्षात घ्या की राजा मिलिंदाने जे बी प्रश्न विचारले ते ट्विन्स आहेत, म्हणजे डबल प्रश्न आहेत. परंतु आपण विचार करताना ते आपल्याला एकात एक मिसळलेले वाटतात. आता इथेही आपण त्रिपिटकामध्ये जर बघितलं तर भगवान बुद्धाला बोधी प्राप्त झाली त्यावेळेस भगवान बुद्धाच्या पुढे विचार पडतो की मी हा धम्म कोणाला सांगावा, सांगावा की न सांगावा, हाही प्रश्न त्यांच्या पुढे पडलेला आहे. कारण हा गहन धम्म आहे, बुद्धिवंताचा धम्म आहे. सामान्य लोकांना तो कळेल की नाही कळेल ह्या संभ्रमात बुद्ध आहे. आणि बोधी तो प्राप्त झाल्यानंतर मग मी असंच निघून जावं का? आता तो भाग वेगळा आहे की सहमपती ब्राह्मण येतो, त्यांना विनंती करतो, हे आपण ह्या वानगडीत न जाता बुद्ध स्वतःच विचार करतात की धम्म सांगितला पाहिजे. आणि मग 7 आठवडे भगवान बुद्ध गयेमध्येच आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी बसतात. ते प्रत्येक झाडाखाली बसून ते विचार करतात. आणि याच्यावरतीच राजा मिलिंद प्रश्न विचारतो की जर भगवान बुद्धाला सर्व ज्ञान प्राप्त झालं तर मग परत समाधीत बसायचं काय? आणि त्रिपिटकात परत परत प्रश्न येतात की भगवान बुद्ध असेही गंधकुटीमध्ये ध्यानाला बसतात. आणि मग आपण विचार करतो की ध्यान कशा करता करायचं असतं? तर ध्यान हे ज्ञान प्राप्त करण्याकरता, प्रज्ञा प्राप्त करण्याकरता करायचं. आणि मग भगवान बुद्धाला तर ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि मग याचं उत्तर देताना भत्ते नागसेन देतात किंवा आपणही असं जर करायला गेलं तर तुम्ही सगळे शिक्षक आहात. शिक्षकाने एखादा धडा वाचलाय आणि तो विद्यार्थ्याला शिकवला आणि मग विद्यार्थ्याने तो धडा शिकला, आत्मसात केला
तर त्याचं परत पारायण करायची गरज नाही का? आहे ना. कारण जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीचं परत परत पारायण करणार नाही तोपर्यंत त्याच्यात सातत्य राहणार नाही. आणि जर सातत्य नाही राहिलं तर मग ती गोष्ट लुप्त होण्याची भीती असते. कारण आज भारतामधून बौद्ध धर्म लुप्त का झाला होता? सातत्य राहिलं नव्हतं, प्रॅक्टिस राहिली नव्हती. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीची जर प्रॅक्टिस नाही राहिली तर ती गोष्ट लुप्त होण्याची भीती असते, मग तिला परत पुरवली. भगवान बुद्धांनी स्वतःचा एका धम्म सांगितलेला, भगवान बुद्धांनी हा याचा शोध लावलेला आहे. कारण याच्या अगोदर 28 बुद्ध झालेले आहेत. कारण हा धम्म अस्तित्वात होता नव्हता असं नाही, फक्त त्याच्या शोधाला निघालेले आहेत भगवान बुद्ध. शोध कुठल्या गोष्टीचा घेतला जातो? 2 गोष्टी आहेत, शोध आणि निर्माण. आजही तुम्ही जर PhD करत असता तर PhDचा अर्थ काय? शोध आहे, रिसर्च म्हटलं की नाही त्याला. तशीच भगवान बुद्धाची ही रिसर्च आहे, त्यांनी निर्माण केलेला नाहीये. धम्म हा भगवान बुद्धाची रिसर्च आहे, शोध आहे. कारण त्याच्या अगोदरही 28 बुद्ध होऊन गेले. आणि भगवान बुद्धाचा आपणही आता बघलो, भगवान बुद्ध कशाच्या शोधात निघालेले आहेत? सुखाच्या शोधात आहेत ना. की जे जगामध्ये दुःख होतं त्या दुःखाला काय पर्याय याच्या शोधात आहे. म्हणजे अस्तित्वात असलेल्या गोष्टीच्या शोधात आहेत ते. आणि म्हणून इथे जो राजा मिलिंदाने प्रश्न विचारला की भगवान बुद्धाला सर्व तर प्राप्त झालं होतं, मग परत परत करायचे कारण का? भगवान बुद्धाच्या वेळेसही त्यांना शोधायची गरज का पडली? तर धम्म लुप्त झाला होता. त्याच्यानंतर भारतामधून लुप्त झाला, परत शोधाची गरज कोणाला पडली? बाबासाहेब आंबेडकराला 14 ऑक्टोबर 1956 हे धम्माचे शोध आहेत. आणि म्हणून भंते नागसेन त्याला सांगतात की ह्या समाधीच्या ज्या 28 गुण आहेत, आजही आपण जर एखादा, आता तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं तर जर एखादं पुस्तक तुम्हाला आवडलं, तो विचार आवडला, तर मला वाटतं ते बार बार आपण ते पुस्तक वाचतो की नाही? कारण पहिल्याने नाही कळलं, दुसऱ्याने नाही कळलं, तिसऱ्याने. 2 गोष्टी ह्या बार बार वाचल्या जातात किंवा बार बार पाहिल्या जातात. एक तर अति कठीण किंवा एक तर अति मनोरंजन. म्हणतात ना की शोले पिक्चर काही काही लोकांनी 100 वेळच बघितला. काय होतं असं त्याच्यात? मनोरंजन होतं ना. तुमच्या बुद्धीला किंवा तुमच्या चेतनेला आवडणारी गोष्ट त्याच्यात मनोरंजन होती, म्हणून ती बऱ्याचशा लोकांनी बार बार पाहिली. कोणी कोणी म्हणतं की बाबासाहेबाचा धम्म, बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ मी 50 वेळच वाचला पण काही कळाला नाही. कारण का? 2च गोष्टी बार बार केल्या जातात, एक तर सोपी किंवा एक तर गहन. आणि म्हणून इथे की समाधी ही गहन आहे. समाधी प्रत्येकाला लागते का? समाधी ही गहन आहे. आणि समाधी आणि विपश्यना हीच बोधित्वाचा रस्ता आहे, मार्ग आहे. आणि म्हणून प्रत्येक बुद्धांनी बोधित्व प्राप्त झाल्यानंतर ह्या समाधीला आत्मसात करण्याकरता ते बार बार केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना सर्वस्व प्राप्त झालं होतं हेही वाक्य खरं आहे, आणि ते समाधीत बसत असत हेही वाक्य खरं आहे. आणि हे दोन वेगवेगळ्या परिप्रेक्षमध्ये आहे. कारण समाधीस्थ बसून त्यांना बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं, हे त्यांचा तो शोध होता. परंतु ते प्रत्येक वेळेस भगवान बुद्धही त्यांचं भोजन झालं किंवा कुठं जर प्रवचन नसेल तर आपल्या गंधकुटीमध्ये ते समाधीला बसायचे, म्हणजे विपश्यनेला बसायचे. का बसायचे? तर ते सांगतात की त्या विपश्यनेचे गुण बार बार आठवणं हे चित्ताला आनंददायक असतं. त्याचे 28 गुण मी जे वाचून दाखवले तिथे ते सांगतात. त्याच्यानंतरही सांगतात की प्रत्येक बुद्धाने 4 समाधीत मग्न होता त्याची 4 कारणं सांगितलेली आहेत. पहिलं सांगितलेलं की आपादरहित सुखमय जीवन, सर्वश्रेष्ठ गुणाचा वास, उच्च ध्येयाचा एकमेव मार्ग, सर्वच बुद्धांनी मुक्त कंठाने केलेली समाधीची प्रशंसा, याच कारणाने तथागत नेहमी समाधी भावनेत मग्न असत. ही 4 कारणं सांगितलीत भगवान बुद्धांनी. म्हणते नागसेन सांगतात की आपदरहित, आपद म्हणजे की दोषरहित, कुठलाही प्रमाद नसणारा समाधीचा मार्ग आहे. तुम्ही जर समाधीला बसलात, ध्यानाला बसलात,
तर तो कुठलाही दोषाचा मार्ग नाही, त्याच्यामध्ये चांगलीच गोष्ट तुम्हाला चांगला मार्ग दिसेल. म्हणून भगवान बुद्ध नेहमी समाधीस्थ असतात. सर्वश्रेष्ठ गुणाचा वास आहे समाधी, ही सर्वश्रेष्ठ गुणाचा सहवास आहे तो. जर समाधीत आता आपण अशा असलो तर अशांत आहोत की नाही? आता आपण अशा परिस्थितीत अशांत आहोत, वेगवेगळे विचार आपल्या डोक्यात आहे. पण समाधीमध्ये मात्र चांगला विचारच तुमच्या डोक्यात येतो, कारण त्याच्यापासूनच निवृत्त व्हायची समाधी असते. आपण एकाच कुठल्या तरी गोष्टीवरती आपलं ध्यान केंद्रित केलेलं असतं. आणि मग समाधीत माणूस कसा, आता दोन टाईपच्या समाधी आहे. समाधी दोन टाईपच्याही आहे, एक चांगली समाधी, एक वाईट समाधी. कारण दोन्ही गोष्टीची समाधी म्हणजे निर्विकार होऊन त्या ध्येयाच्या प्रती एक, त्याला काय म्हणता येईल आपल्याला, की त्याच्यावरतीच ध्यानस्थ होणं. मग खून करणारा माणूसही त्या ध्येयाच्या प्रती त्याच्यावरती समाधीस्थच असतो ना तो. ती वाईट प्रकारची समाधी. परंतु चांगल्या प्रकारच्या समाधीमध्ये तुमचं ध्येय जर असेल, भगवान बुद्ध समाधीस्थ का झाले होते, की त्यांना सुखाचा शोध लावायचा होता, दुःखाचं कारण शोधायचं होतं. म्हणून ह्या समाधीमध्ये की दुसरं आहे की सर्वश्रेष्ठ गुणाचा वास असतो त्या समाधीमध्ये. म्हणून समाधी सर्व बुद्ध, पहिलेही बुद्ध आणि भगवान बुद्धांनी केलं. उच्च ध्येयाचा एकमेव मार्ग जर तुम्हाला समाधीस्थ व्हायचं असेल, कधी साधं कारण कोणी सांगतात तुम्हाला, सहजपणाने सल्ला दिला जातो, तुम्हाला राग आला तर 10 पर्यंत मनातल्या मनात मोजा, म्हणतात की नाही? कितीतरी लोकांनी सांगितलं असेल, किंवा तुम्हाला राग आला, याच्यावरती काही झाला तर एकदम प्रतिक्रिया देऊ नका. काय आहे, समाधीत जाणंच आहे की 10 म्हणेपर्यंत तुम्ही त्या गोष्टीतून चांगल्या ध्येयापर्यंत तुम्ही जाऊ शकाल. म्हणून समाधी कशाचं लक्षण आहे, तर चांगल्या ध्येयापर्यंत जाण्याचं, चांगल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचं एक समाधी कारण आहे. आणि सर्वच बुद्धांनी त्याची मुक्त कंठाने स्तुती केलेली आहे. समाधीचा आजपर्यंत कुठल्याही धर्माने इन्कार केलाय का? कुठल्याही धर्माने नाही. प्रत्येक धर्मामध्ये, कारण समाधी ही तुमच्या मनावरती काम करते. समाधी तुमच्या मनावरती काम करते. आणि मन म्हणतात ना, की जर मनाला तुम्ही जिंकलं, मनावरती राज्य केलं, तर सगळ्यात चांगला मित्र हे तुमचं मन आहे. पण मनाला जर तुम्ही ताब्यात नाही ठेवलं तर मग सगळ्यात मोठा शत्रू मन आहे. दोन्ही गोष्टी. आणि मग समाधी कशा करताय, तर त्या मनाला मित्र बनवण्याकरता आहे, मनाला शत्रू बनवण्याकरता नाही. असं पुरा उच्छृंखल मन तर शत्रूच आहे. म्हणून कधी कधी मनही पडले ना, की मन चित्ती ते वैरी ना चित्ती. मनामध्ये पहिला वाईटच विचार येतो. जर मुलगा 11 वाजेपर्यंत घरी नाही आला तर पहिला विचार काय येतो, ऍक्सिडेंट झाला की काय, तिकडे याला कोणी मारलं की काय. चांगला विचार येतो का, तो कुठेतरी अभ्यासाला बसला असेल म्हणून उशीर झाला असेल, असा विचार येत नाही. म्हणून असंस्कृत मनामध्ये नेहमी वाईटच विचार येतात. म्हणून मनावरती प्रक्रिया, त्याची मुक्तकंठाने का बुद्धाने त्याची हे केले, तर मनावरती संस्काराने मनाला आपल्या काबूत ठेवण्याकरता समाधी हे एक चांगलं साधन आहे. आणि म्हणून त्याची सर्व मुक्तकंठाने त्याची प्रत्येक बुद्धाने प्रशंसा केली. आणि म्हणून राजा मिलिंदा, तू जे म्हणतोस की भगवान बुद्धाला बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं, सर्वस्व मिळालं, परंतु तरीही ते 3 महिने तिथे समाधीस्थ बसले होते. कारण का, तर तेही वाक्य खरं आहे आणि हेही वाक्य खरं आहे. कारण समाधीत बसून ते त्या गुणाची नेहमी आठवण करत राहतात. समाधीमधले गुण नेहमी असतात. म्हणून कधी बघा की जे हुशार विद्यार्थी असतात, एकाग्र असतात, त्यांना प्रत्येक सिलेबस किंवा त्यांना त्या गोष्टी कळालेल्या असतात. वर्गामध्ये विद्यार्थी सगळे सारखेच असतात, शिक्षकांनी सारखंच शिकवलेलं असतं. परंतु जो एकाग्र असतो, समाधीचा अर्थ असा नाही की आम्ही डोळे लावूनच बसलो. समाधी विपश्यनेचे 3-4 प्रकार सांगितले. आता तो मोठा विषय होईल. परंतु समाधीमध्ये बसताना समाधीस्थ आहोत म्हणजे तुम्ही किती सावधान चित्ताने वागता, बोलता, चलता, ही एक समाधी आहे. म्हणून तुम्ही अभ्यास करतानाही समाधिष्ठ आहात की नाही. जर समाधीत नसाल तर तुमच्या डोक्यात काहीही राहणार नाही, वाचलं आणि विसर.
कारण तुम्ही समाधीत नव्हते. समाधीत असणं म्हणजे निर्विचार होणं आणि ज्या ध्येयाप्रती तुम्ही साध्य करायची गोष्ट ठरवलेली आहे त्या साध्यापर्यंत जाणं त्याला समाधी म्हणतात. आणि म्हणून इथे राजा मिलिंदाचं समाधान होतं. दुसरा प्रश्न आहे वृद्धिबळाची वाहवा. आता तुम्ही असंही साध्या याच्यात ऐकलं असेल की रिद्धी सिद्धी म्हणजे काही गोष्टी साध्य होणं. भगवान बुद्धांनी रिद्धी सिद्धीला मान्यता दिलेली आहे. बाबासाहेबांनी बऱ्याचशा बुद्धांनी चमत्कार करायला नाही सांगितले, पण बुद्ध रिद्धी सिद्धी प्राप्त होते. तुम्ही कधीतरी वाचलं असेल की चारिका करत असताना दोन भिक्षूला त्यांच्या जमान्यामध्ये लोक नावं ठेवायला लागली आणि एका खांबावरती चंदनाचं भिक्षापात्र ठेवलेलं होतं आणि त्या भिक्षूला उस्कावलं की तुझ्या गुरुजवळ ही विद्याच नाही, याला हात न लावता तो भिक्षापात्र काढून दाखव त्या खांबावरचं. त्रिपिटकामध्येही ती कथा आहे. आणि तो काढतो, पण जेव्हा हे बुद्धाला कळतं तेव्हा बुद्ध त्याला कठोर शब्दात वॉर्निंग देतात की असे चमत्कार करायचे नाही. रिद्धी सिद्धी प्राप्त आहे. तुम्ही जर जय मंगल अष्टगाथामध्ये बघितलं असेल तर त्याच्यामध्येही एक गाथा आहे, नंदोपनंद भुजगंग विवुंद मयंदी पुत्तेन थेर भुजगेन दमाय पंतो युद्धोपदेश विधीना जितवा मुलिंदो. ह्या गाथेचाच अर्थ आहे की जेव्हा तो भुजंग आकाश मार्गे जाणाऱ्या भिक्षू लोकांवरती फुटकार टाकतो तेव्हा भगवान बुद्धाच्या बरोबर मोगलाई नाही. त्या गाथेचा अर्थ तो आहे की तो अडवतो तेव्हा ते भगवान बुद्धाला विचारतात की मी वृद्धी बलाने याला हरवू का. प्रत्येक भंतेजी विचारतो तेव्हा भगवान बुद्ध सांगतात नको, परंतु ते मोगलांना परमिशन देतात. तो त्याच्या रिद्धी बलाने याला हरवतो. त्या आर्य अष्टांगिक गाथेतलं ते पद आहे. म्हणजे रिद्धी बलाचा. आता हा प्रश्न रिद्धी बलाविषयी आहे आणि काय आहे रिद्धी बलाविषयी तर तो आपण समजून घेऊया. भंते नागसेन भगवान बुद्धांनी म्हटले आहे की आनंद बुद्धांनी 4 रिद्धिपाद अंकित केलेले असतात, ते आचरणाने सिद्ध केलेले असतात. या बाबतीत त्यांनी खूप विकास केलेला असतो. 4 रिद्धिपादाचे त्यांनी प्रत्यक्ष अनुष्ठान केलेले असते. त्यांची तथागतास पूर्णपणे ओळख पटलेली असते. म्हणून मानसिक व बौद्धिक विकासासाठी याचा कसा उपयोग करता येईल यासाठी यावर तथागताचे नियंत्रण असते, कारण त्यांनी अत्युच्च शिखरे त्यांनी ओलांडलेली असतात. म्हणून हे आनंद तथागत 1 कल्पपर्यंत किंवा कल्पातील उरलेल्या काळापर्यंत आपली जीवनस्थिती राखून ठेवू शकतात. सोबतच असेही म्हटले आहे की आजपासून 3 महिन्यानंतर तथागताचे महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतील. भंते नागसेन जर भगवान बुद्धांनी म्हटले असेल की तथागत बुद्ध कल्पभर देखील आपली जीवनस्थिती राखून ठेवू शकतात, तर त्यांनी जीवनाचे केवळ 3 महिने बाकी आहेत असा अवधी बांधून निश्चित करून दिल्याची घटना खोटी ठरते. आणि 3 महिन्याच्या अवधीनंतर तथागताचे महानिर्वाण होईल ही घटना खरी मानावी तर तथागत पूर्णपणे 1 कल्प जिवंत राहू शकत नाहीत ही घटना खोटी ठरते. कोणत्याही गोष्टीला आधार असल्याशिवाय बुद्ध मुद्दामच थापा मारत नाही. बुद्ध वचन व्यर्थ तर मुळीच जात नाही. घडणारी घटना आणि भगवान बुद्धाचे कथन बरोबर एक दुसऱ्याशी मिळणारे असते हे सुद्धा अत्यंत सूक्ष्म आणि कठीण समजले जाणारे कोडे आपणास मी विचारित आहे. तेव्हा याचे अचूक असेच उत्तर देऊन वितंडवादी लोकांच्या तोंडावर चांगली चपराक मारावी व त्याच्या मताचे खंडन करावे. 2 ठिकाणच्या 2 गोष्टी आहेत. भगवान बुद्धांनी एका सभेमध्ये आनंदाला म्हटलेलं आहे की आनंदा सम्यक संबुद्ध मनात आणलं तर 1 कल्पपर्यंतही आपलं जीवन स्थिर ठेवू शकतात. आता कल्पाची व्याख्या ही खूप मोठी केलेली आहे भगवान बुद्धांनी. कल्प कशाला म्हटलंय तर एका माणसाने भगवान बुद्धाला प्रश्न विचारला की कल्प म्हणजे काय, तर भगवान बुद्ध त्याला उत्तर देतात की 1 योजन लंबा 1 योजन रुंद 1 योजन खोल असा खड्डा खोदला आणि त्याच्या जर मोहऱ्या परिपूर्ण भरल्या त्याच्यात आणि 1 मोहरा उचलली तर 100 वर्ष होतात. त्या खड्ड्यातल्या मोहरा जेव्हा संपतील त्याला काय म्हणतात 1 कल्प. मग आता तुम्ही विचार करा 1 कल्प किती मोठं असतं. इथे आनंदाला ते म्हणतात एका सभेमध्ये, देवाची आणि माणसाची सभा आहे. आता परत देव तुम्ही म्हणाल देव कोणाला म्हटलं तर देवाची व्याख्या वेगळी आहे. देव म्हणजे हिंदू धर्मातल्या संकल्पनेतले देव नाहीये. तर देवाची आणि माणसाची सभा असताना तिथे भगवान बुद्धांनी केलेलं हे विधान आहे
की तथागताने जर मनात आणलं तर तथागत एक कल्पपर्यंत स्थिर राहू शकतात. पण तेच भगवान बुद्ध वैशालीला आनंदाला म्हणतात की आनंदा, आजपासून 3 महिन्यांनी मी परिनिर्वाण स्वीकारणार आहे. आणि मग राजा मिलिंद इथेच पकडतात आणि भंते नागसेनाला विचारतात की भगवान बुद्धाला हे 2 प्रश्न, कारण भगवान बुद्धाला रिद्धी सिद्धी प्राप्त होती असं म्हणतात. 4 रिद्धिबल आहेत, ते 4ही रिद्धिबल भगवान बुद्धाला प्राप्त होते. तर जर मग भगवान बुद्ध एक कल्पपर्यंत ह्या जगामध्ये राहू शकतात हे विधान जर खरं मानलं तर त्यांनी वैशाली इथे आपल्या महापरिनिर्वाणाची केलेली घोषणा खोटी ठरते. आणि जर ती केलेली घोषणा खरी समजायची, म्हणजे त्यांना 3 महिने अगोदर आपलं महापरिनिर्वाण त्यांनी डिक्लेअर केलंय, तर मग मात्र ते एक कल्पपर्यंत थांबू शकतात हे वाक्य खोटं ठरतंय. आणि म्हणून राजा मिलिंद भंते नागसेनाला सांगतात की याचं उत्तरही तुम्हीच देऊ शकता, कारण आज नाही पण येणाऱ्या काळामध्ये लोक याच्यावरती प्रश्न विचारतील आणि मग ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याला त्यावेळेस सक्षम कुणी असेल की नाही माहित नाही. आजही कुणी सक्षम आहे का या प्रश्नाला उत्तर द्यायला? भंते नागसेनाने देऊन ठेवलंय म्हणून आपण सांगू शकतो, नाही तर आजही आपल्याला त्याची उत्तरं देता आली नसती. म्हणून तिथे राजा मिलिंदाने विचारलेल्या प्रश्नाला की जर भगवंत एक कल्पपर्यंत जगू शकतात तर ते विधान खोटं ठरतं की त्याने 3 महिन्याचं निर्वाण स्वीकारलं आणि 3 महिन्याचं निर्वाण डिक्लेअर सांगितलं तर मग मात्र ते एक कल्पपर्यंत जगू शकतात ही गोष्ट खोटी ठरते. आणि मग इथे काय उत्तर देतात भंते नागसेन ते आपण बघू. महाराज, भगवान बुद्धाने विधाने केली होती हे खरे आहे. हे कल्पाचा अर्थ आयुकल्प असा आहे. महाराज, भगवान बुद्धाने अशा प्रकारचे विधान करून स्वतःचे मोठेपण दाखविले नसून या रिद्धिबळाचा यथार्थ गौरव केला आहे. महाराज, भगवान बुद्धाने 4ही रिद्धिपादाची प्रत्यक्ष भावना केली असते. त्यांनी 4ही रिद्धिपादास आपल्या अंकित करून ठेवले असते. त्यामुळे त्यांच्या मानसिक व बौद्धिक पूर्णता विकास झालेला असतो. त्या 4 रिद्धिपादाचा त्यांना पूर्णपणे आधार लाभलेला असतो. त्यांनी प्रत्यक्ष अनुष्ठान केले असल्यामुळे त्या 4ही रिद्धिपदाची त्यांना चांगली ओळख झालेली असते व त्यावर त्यांचे पूर्ण नियंत्रण असते, कारण त्यांनी सर्व अतुच्च शिखर तथागताने ओलांडलेली असतात. महाराज, हेच कारण आहे की बुद्ध स्वतःच्या इच्छेनुसार पूर्ण एक कल्पपर्यंत किंवा एका कल्पातील उरलेला पूर्ण काळापर्यंत जीवनमान स्थिर ठेवू शकतात. महाराज, समजा कोणी एका राजाकडे चांगला घोडा आहे, तो इतका वेगवान व जलद पाळणार आहे की जणू वाराही त्याची बरोबरी करू शकणार नाही. त्याची प्रशंसा करीत असता राजा म्हणतो की हे शहरवासीओ, नोकरांनो, शिपायांनो, ब्राह्मण गृहपतीने जर इच्छा केली तर हा घोडा एका क्षणात समस्त समुद्राच्या तटातटाने संपूर्ण पृथ्वीच्या दुसऱ्या टोकास फेरफटका मारून येईल. माझा असा उमदा घोडा. येथे दरबारात घोड्याचा वेग प्रत्यक्ष दाखवला नाही तरी पण तो घोडा वेगवान असतो हे सत्य असतं. आणि इथे भंते नागसेन सांगतात की राजा मिलिंद, भगवान बुद्ध 4ही रिद्धिपात सज्ज होते आणि भगवान बुद्धाने केलेलं ते विधानही खरं आहे. परंतु भगवान बुद्धाने कल्प या संकल्पनेची व्याख्या आपल्या आयु कल्पाशी केलेली आहे. तेव्हा बुद्ध म्हणतात, आणि एका ठिकाणी भगवान बुद्धाने जे वाक्य वापरलेलं आहे, आणि जेव्हा वैशालीमध्ये भगवान बुद्ध 3 महिन्यानंतर परिनिर्वाण स्वीकारणार आहेत तेव्हा भगवान बुद्धाला आनंद भंतेजी म्हणतात की तुम्हाला परिनिर्वाण पुढे लांबवा, अजून आम्ही परिपूर्ण झालो नाही. आणि भगवान बुद्ध तिथे त्याला सांगतात की मी तुला इशारा दिला होता की तथागत जर मनात आणलं तर एक कल्पपर्यंत आपलं आयुष्य स्थिर करू शकतात. माणसाच्या आणि देवाच्या सभेमध्ये तथागताने सांगितलं होतं. आनंदाला म्हणतात मी तुला तिथे इशारा दिला होता, पण तू विनंती कधी करतोस मला की आता मी माझं महानिर्वाण डिक्लेअर केलंय. आणि भगवान बुद्धाचं कुठलंही वचन खोटं होऊ शकत नाही, कारण त्याने डिक्लेअर केल्यावर आनंद सांगतो की तथागत तुम्ही अजून थांबायला पाहिजे. भगवान बुद्धाचे 2 अर्थ इथं भगवान बुद्धाने सांगितलेले आहे की मी तुला 3 वेळेस सांगितलेलं आहे. तिथं त्या सभेतच नाही सांगलं, राजा मिलिंद त्या एका सभेत विचारतात, पण भगवान बुद्धाने आनंदाला 3 वेळेस इशारे दिलेले आहेत की तथागत सम्यक संबुद्ध आपल्या इच्छेनुसार एका कल्पापर्यंत जगू शकतात. परंतु त्यावेळेस आनंदाच्या डोक्यात काहीच येत नाही. पण जेव्हा ते वैशालीला त्यांचं
महापरिनिर्वाण डिक्लेअर करतात तेव्हा आनंदाचे डोळे उघडतात आणि आनंद मग तेव्हा म्हणतो की तथागत अजून काही दिवस तुम्ही ह्या दुनियेमध्ये राहिलं पाहिजे. आणि तेव्हा बुद्ध म्हणतात की तुला इशारे दिल्यानंतरही तेव्हा विनंती केलेली नाहीये तथागताला. तथागताला विनंती कधी करतोस की तथागताने आता डिक्लेअर केलेलं आहे. आणि तथागताने एकदा कुठलंही वचन डिक्लेअर केलं तर ते खोटं. जर समजा आनंदाच्या विनंतीला देऊन ते थांबले असते तर बुद्धाचं वचन खोटं ठरलं असतं ना. त्याने तिथे डिक्लेअर केलं होतं की आजपासून 3 महिन्यानंतर मी परिनिर्वाण स्वीकारणार आहे. लोक म्हणतात रिद्धिबल काय, तर हेच रिद्धिबल आहे की त्यांना त्यांचा मृत्यूही करता येत होतो. नुसतं एकट्या बुद्धालाच होतं का ते प्राप्त? कारण तुम्ही बारीक अभ्यास केला तर सारीपुत्ताने भगवान बुद्धाजवळ आपला निर्वाण डिक्लेअर केलेलं आहे, परमिशन मागितलेली आहे. म्हणजे सारीपुत्तालाही कळलेलं आहे त्यांचं निर्वाण कधी होणार आहे. सारीपुत्तही भगवान बुद्धाला विचारतात की मला आता महानिर्वाण स्वीकारायचंय. भगवान बुद्ध त्याला प्रश्न विचारतात की सारीपुत्ता कुठे करणार आहे? तो म्हणतो ज्या घरामध्ये माझा जन्म झाला तिथे मला करायची. आणि सारीपुत्ताची आई जिवंत आहे त्यावेळेस. म्हणजे त्यावेळेस असणारे हे रिद्धिबल फक्त बुद्धालाच प्राप्त आहे का? सारीपुत्तालाही प्राप्त आहे. भगवान बुद्धाजवळ परमिशन घेऊन सारीपुत्ता आपल्या जन्मगावात जातात आणि ठरलेल्या वेळेवर महानिर्वाण स्वीकारतात. आणि म्हणून इथेही भंते नागसेन सांगतात की रिद्धिबलाची कल्पना बुद्धाला अवगत होती. बुद्ध त्याच्या पलीकडे गेले होते, परंतु बुद्धाला फक्त त्याचं महत्व सांगायचं होतं. बुद्धाला कुठेही ते प्रूव्ह करून दाखवायचं नव्हतं. म्हणून ते आनंदाला त्या सभेमध्ये म्हटले होते की तथागत एक कल्पपर्यंत राहू शकतात, परंतु त्यांनी 3 महिन्यानंतर माझं महापरिनिर्वाण होईल ही त्यांनी केलेली घोषणा तीही खरी आहे आणि तेही वाक्य खरं आहे. म्हणून भगवान बुद्ध रिद्धी सिद्धी प्राप्त होते हे विधान खोटं होऊ शकत नाही. आणि भगवान बुद्धांनी 3 महिन्याच्या अगोदर आपलं महापरिनिर्वाण डिक्लेअर केलं होतं हेही वाक्य खोटं होऊ शकत नाही. ह्या दोन्ही गोष्टी भंते नागसेनानी राजा मिलिंदाला समजावून सांगितल्या होत्या. कारण जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत बुद्ध हे स्थिर राहू शकतात हे वाक्य त्यांनी आपल्या आयुकरता केलेलं आहे. आपली आयु मर्यादा दर्शवण्याकरता. त्यांना रिद्धिबल जर दाखवायचंच असतं तर ते पुनर्जन्माला हीन समजतात. कारण जन्मच हे दुःखाचं कारण समजलंय ना. कारण जन्माला येणंच जर बुद्ध दुःख मानतात तर बुद्ध जगण्याची आसक्ती ठेवतील का? कार्य संपल्यानंतर जगण्यामध्ये काही आसक्ती नाही आहे ना. कारण माणसाला जन्म का मिळतो तर आसक्तीमुळे मिळतो. आणि म्हणून भगवान बुद्ध थांबवू शकतात, परंतु ती आसक्ती बुद्धाला नको होती. आणि म्हणून बुद्ध 3 महिन्यानंतर आपलं महापरिनिर्वाण डिक्लेअर करतात आणि बरोबर त्याच वेळेला त्यांचं महापरिनिर्वाण होतं. म्हणून हे दोन्ही वाक्य खरे आहेत. इथे भंते नागसेनाने दिलेलं उत्तर राजा मिलिंदालाही पटतं आणि म्हणून ते नागसेनाच्या ह्या प्रश्नावरती समाधानी होतात. इथे आपलं प्रकरण हे पहिलं संपतंय. आता आपण दुसऱ्या प्रकरणात जाऊ. ह्या दुसऱ्या प्रकरणातल्या योगी कथा आहेत. ह्या कथा आता आपण आज सुरुवात करतोय. योगी कथामध्ये लहान मोठे नियम रद्द किंवा बदलले जाऊ शकतात. भंते नागसेन भगवान बुद्धांनी म्हटले आहे की हे भिक्षू, मी स्वतः कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेऊनच धर्माचा उपदेश करतो, अनुभवा वाचून नव्हे. या उलट विनयासंबंधी बोलताना भगवान बुद्ध असेही म्हणतात की हे आनंद, जेव्हा तथागत निघून गेले असणार तेव्हा जर भिक्षू आपणास योग्य वाटल्यास संघ सामान्य व दुय्यम नियम बदल करू शकतो. भंते नागसेन, तर मग सामान्य व दुय्यम नियम बनविताना भगवान बुद्धांनी विचार केला नव्हता का की आधाराशिवाय काहीही कारण नसते ते नियम तयार करण्यात आले होते, जेणेकरून त्यांनी ते बदल करण्याची भिक्षू संघास परवानगी दिली होती. भंते नागसेन, अनुभवपूर्वक कोणताही उपदेश तथागत करीत असतात, अनुभवा वाचून नव्हे असे भगवान बुद्धांनी स्वतःच सांगितले आहे. हे जर खरे मानले तर लहान मोठ्या नियमात बदल करण्याची त्यांनी भिक्षू संघास अनुमती दिली होती असे म्हणणे खोटे ठरते. आणि खरोखरच त्यांनी सामान्य व दुय्यम नियमात बदल करण्याची संघास अनुमती दिली होती तर तथागत स्वतः कोणत्याही गोष्टीचा प्रथम अनुभव घेऊन जाणीवपूर्वक धर्माचा उपदेश करतात, अनजाणपणे नाही असे म्हणणे खोटे ठरते. भंते, हे सुद्धा एक किचकट कोडे आहे. हे अत्यंत सूक्ष्म, खूप खोल आणि कठीण आपणास विचलित आहे. येथे सुद्धा आपल्या ज्ञानबळाचा परिचय देऊन
याचा सविस्तर उलगडा करावा. काय प्रश्न आहे इथं? तर इथे प्रश्न आहे, आता ही बऱ्याचशा आपण प्रवचनात सांगतो की नाही, की भगवान बुद्धांनी स्थळ, काळ आणि वेळ जशी येईल तशी तशी नियमामध्ये बदल करायला सांगितले. प्रत्येक भिक्षू प्रवचनामध्ये सांगतो. कुठल्या नियमात बदल करायला सांगितले? की जे सामान्य आहे आणि परिस्थिती नुरूप हे होतात. राजा मिलिंदांनी याच्यावरतीच बोट ठेवलं. की तो प्रश्न बघा किती खोलात जाऊन विचारतो. तो म्हणतो की भगवान बुद्धांनी विनय बनवला. विनय म्हणजे एक प्रकारचे नियम आहे. विनय पिटक, पहिली गोष्ट, जर तुम्ही त्रिपिटकाचं विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक बघितलं तर विनय पिटक हे भिक्षू आणि भिक्षुणी करता केलेले नियम आहे. आणि भगवान बुद्ध त्याच्या शेवटी म्हणतात की विनय पिटक सामान्य उपासकांनी वाचणं ही एक प्रकारची चोरी आहे. विनय पिटक सामान्य उपासकांनी वाचणं ही एक प्रकारची चोरी आहे. तर ह्या प्रश्नाचं गांभीर्य कसं लक्षात घ्या? तर मग चोरी कशाला म्हटलंय? की जी वस्तू आपली नाही ती उचलणं त्याला चोरी. मग विनय पिटक कोणा करताय? भिक्षू आणि भिक्षुनी करता. ते जर तुम्ही उचलायला लागले तर तुमच्या करता ती काय आहे? चोरी आहे. इथे ह्या खोलात जाऊन इथे राजा मिलिंद प्रश्न विचारतो की भगवान बुद्धांनी नियम बदलले तर भगवान बुद्ध काय म्हणतात की मी याचे पहिले अनुभव घेतले. मी कुठल्याही गोष्टीचा बिना अनुभवाशिवाय नियम बनवत नाही. जर भगवान बुद्धांनी स्व अनुभवाने हे नियम बनवले असतील तर तेच भगवान कसं सांगतात मग की जर काळ वेळ आली तर सामान्य आणि जे हीन आहेत असे नियम तुम्ही बदलायला काही हरकत नाही. म्हणजे दोन्हीतून कुठे ना कुठेतरी एक तर भगवान बुद्धांनी मग स्व अनुभवाने बनवले नसतील. त्यांना शंका असेल, कारण भगवान बुद्ध, आपण सांगतो की भगवान बुद्ध एवढे परिपूर्ण आहेत की ते चुकच करू शकत नाहीत. कारण भगवान बुद्धाचं कुठलंही विधान चुकीचं होऊ शकत नाही. विनयही त्यांनी त्यांचे विधानच आहेत ना. मग भगवान बुद्ध दोन विधानं कशी करतात की जर भिक्षू हो की तुम्हाला जर असं वाटलं काळ वेळ आणि परिस्थिती ह्यानुसार जर नियम बदलावा वाटेल तर तुम्ही सामान्य नियम, की जे कुठले नियम बदलायला सांगितले त्याने की जे सामान्य आहे. मग सामान्य नियमात कुठले येईल? चालणं, बोलणं, बसणं याच्याविषयी होईल. आता तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो की आजही तुम्ही प्रत्येक ठिकाणी भिक्षू जर गेले की दारातच आजही पाट टाकला जातो, तांब्याने भंतेजीचे पाय धुतल्या जातात आणि मग भंतेजीला हे नियमात आहे का? का होती ही प्रथा? कशी पडली होती? आजच्या सारखे रोड होते का त्यावेळेस? भगवान बुद्ध नेहमी, भगवान बुद्धाला काय, आता परत आपल्या गोष्टी ह्या विनय आणि विनय हा जसा भिक्षूला आहे तसं सत्तपिटकानुसार उपासकाला आहे ना. सुत्तपिटक पाळणं म्हणजे हे उपासकाचे नियम आहेत. पंचशील कोणाकरता दिलेलं आहे? उपासका करताय ना. अष्टशील 4 तुम्हाला उपवासादा करता 4 अष्टशीलही दिले. मग तिथे भगवान बुद्धाचे जेव्हा आताही आपण भिक्षू संघ जर कोणाच्या घरी गेला तर घरची मंडळी काय करतात की तांब्या घेतात, पाणी घेतात, भिक्षूचे पाय धुतात. आहे की ना? तुम्ही जर बघितलं असेल तर आजही भिक्षूचे पाय धुवून केलं जातं. तर हा काही नियम होता का? परंतु भगवान बुद्धाच्या काळामध्ये केल्या जायचा. का केल्या जायचा? तर भगवान बुद्धाच्या काळामध्ये असे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड नव्हते. आणि जेव्हा बुद्ध आणि भिक्षू चारिकेला निघायचे तेव्हा पायात काहीही घालू नये हा विनय आहे, नियम आहे. जर चारिका करायला भिक्षू निघाला तर त्याने पायात बूट किंवा चप्पल घालू नये हा विनय आहे भिक्षू करतात. आणि मग जेव्हा ते कोणाच्या घरी भोजना करता जात होते तेव्हा ते बिना चप्पलाने याचे जात होते. आता सिमेंटचे रोड नव्हते तर मग रस्त्याने चालताना भिक्षूचे पाय तर भरणारच ना. चिखल होता ना त्यावेळेस. आणि मग त्यावेळेस ज्याच्या घरी जायचे त्याच्या घरची गृहिणी हातात तांब्या घेऊन भिक्षूच्या पायावर पाणी टाकायची आणि गृहस्थ भिक्षूचे पाय पुसायचा. का पुसायचे? त्यालाही कारण आहे. भिक्षूने त्यावेळेस भगवान बुद्धांनी का परमिशन दिली असेल?
तर भिक्षू ज्या वेळेस जायचा त्याच्या एका हातात संगाटी असायची आणि एका हातात भिक्षा पात्र असायचे, त्याचे दोन्ही हात आडलेले असायचे, म्हणून ते परवानगी द्यायचे की एका जणाने पायावर पाणी टाकायचं आणि एकाने पाय पुसायचे. आता ती परिस्थिती आहे का? आता भिक्षूला न्यायला बी आलं तर सरळ तुम्ही गाडी घेऊन येतात, भिक्षू गाडीत बसतो आणि आपल्या दारातच उतरतो, त्याचे पाय भरतात का? मग तो नियम आता चालू ठेवला पाहिजे का? भगवान बुद्धांनी त्यावेळेस परमिशन दिली ना की काळ वेळ कसा येईल, कारण त्यावेळेस रोड नव्हते. त्यावेळेसच्या भिक्षूच्या दोन्ही हातामध्ये एका हातात संगाटी आणि एका हातात भिक्षा पात्र असायचं, आणि चारी केला गेलं तर पायात काही घालू नये, रोड नसल्यामुळे भिक्षूचे पाय भरायचे, आणि म्हणून भरक्या पायाने भिक्षू जेवायला बसेल का? म्हणून त्यावेळेसची प्रथा आता केली पाहिजे का? कारण आता रोड आहे, गाड्या आहेत, घोडे आहेत, आणि भिक्षू चारिकेलाही जात नाही सरळ, त्याला तर एक तुम्ही विहारात डबे आणून देता, किंवा भिक्षू तुमच्या घरी जेवायला येतो, घरी गेला तर तुम्ही गाडीत घेऊन येता. परंतु त्याच्या उपरही बाबासाहेबांनी एका ठिकाणी सांगितलं की भिक्षूचा सत्कार केला पाहिजे. बाबासाहेब बोधिसत्व आहेत, बाबासाहेबांनी घटनेमध्ये हेच नियम घेतलेले आहेत, ह्याच नियमाने कुठे बदल करायचा म्हणून ते एक कलम घातलेलं आहे की घटना ताठर नाहीये, लवचिक ठेवली. बुद्धांनी जसं काळ वेळ स्थळ परत्वे बदलायला परमिशन दिली, तसे बाबासाहेबांनी एक कलम घातलं आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा परिस्थिती निर्माण होईल आणि ते कलम कालबाह्य होईल तर ह्या कलमाच्या अंतर्गत तुम्ही त्याच्यात बदल करू शकता. कुठून घेतलंय? तिथून घेतलेलं आहे की बुद्धांनी ते दिलं. राजा मिलिंद त्याच्यावरतीच ऑब्जेक्शन घेतो की बुद्ध जर म्हणतो की मी माझ्या यांनी केलं, बाबासाहेबही तुम्हाला बुद्धाच्या काळातल्या त्या नियमाला का परमिशन देतात? बाबासाहेब एका भाषणात सांगतात की भिक्षूचा सत्कार केला पाहिजे. जिथे बाबासाहेब एका व्यक्तिपूजेच्या विरोधात आहेत तिथे बाबासाहेब सांगतात की भिक्षूचा सत्कार केला पाहिजे. बाबासाहेबाला गुडघ्याचा त्रास असताना 14 ऑक्टोबरचे कोणते व्हिडिओ आहे बाबासाहेबाच्या दीक्षेचा, तुम्ही आजही बघा की बाबासाहेब वागतात, प्रणाम करतात भिक्षूला. त्यावेळेस बाबासाहेबही बोधिसत्व आहेत, बाबासाहेबही खूप पंडित आहेत, पण तरी ते नमन करतात. आणि त्या एका वाचनात सांगतात की भिक्षूचाही तुम्ही बौद्धाच्या काळानुसार भिक्षूचा सत्कार केला पाहिजे. आणि बाबासाहेब त्याचं विश्लेषण करतात. काय विश्लेषण करतात? तर बाबासाहेब म्हणतात की आता तुम्ही शहरामध्ये आलात तर शहरामध्ये आपल्या वस्त्या आहेत का? औरंगाबाद मध्ये आहे तुमची साकेत बुद्धविहाराच्या आजूबाजूला सगळी तुमची वस्ती आहे. पण तुम्ही मुंबई, पुणा, हैदराबाद अशा वस्तीत जर गेलात तर तिथे तुम्हाला एक जिन्सी आपली वस्ती सापडणार, कुठेतरी बऱ्याचशा घराच्या मध्ये एक बौद्धाचं घर असतो. बाबासाहेब त्याचं विश्लेषण करताना सांगतात की त्या घरामध्ये भिक्षू गेला तर त्याने आदर सत्कार केला पाहिजे, कारण तुम्ही बुद्ध दिसाल, कारण आजूबाजूचा समाज तुम्हाला बुद्ध समजेल. कारण तुमच्या भिक्षूच्या घरात तुमच्या आला आणि तुम्ही जर बुद्धावरती भिक्षूवरती फुलं टाकले, त्याचे पाय धुतले, म्हणून भगवान बुद्धाची भिक्षूचा आदर सत्कार करायला बाबासाहेबांनी सांगितलं, कारण तुम्ही तिथे बुद्ध दिसाल. 50 घरामध्ये वेढलेल्या ठिकाणी एक भिक्षू जर आला तर त्यांना कळेल की हे बुद्धाचं घर आहे, आणि हा जरी इथे एकटा असला तरी समाज मात्र यांचा भरपूर आहे. म्हणून बाबासाहेब सांगतात की काही गोष्टी ह्या धार्मिक करायच्या असतात, परंतु त्यांना भौतिक जीवनामध्येही महत्व असतं. म्हणून ह्या गोष्टी जसं यांनी सांगितलं की भगवान बुद्धांनी नियम बनवले, जर नियम विचारांती बनवले, अनुभवांती बनवले, तर मग जर ते त्याला बदलायची परमिशन देतात तर मग कुठली तरी एक गोष्ट खोटी असली पाहिजे. कारण त्यांना नियम बनवताना त्यांनी पूर्ण विचारांती किंवा अनुभवावरती बनवलेले नसतील, आणि जर अनुभवावर आणि याच्यावर बनवले असतील तर मग मात्र त्याला बदलायची परमिशन देतात. हे खोटं होतंय. इथे बनते नागसेन त्यांना कसं समजावून सांगतात ते आपण बघूया. महाराज, भगवान बुद्धाने वर उल्लेख केल्याप्रमाणे दोन्ही विधाने खरी आहेत. विनयाचा सिद्धांत मांडला असता त्यांनी जे म्हटले होते की हे आनंद तथागत निघून गेल्या जर संघास योग्य वाटत असल्यास संघ सामान्य व दुय्यम नियमात बदल करू शकतो, तेव्हा असे केवळ त्यांनी भिक्षू लोकांची परीक्षा करण्यासाठीच म्हटले होते, जेणेकरून पाहावे की भिक्षू लोक यावर काय विचार करतात, हे खरोखर नियमात बदल घडवून आणतात की यावर ते दूर राहतात, हेच त्यांना पाहायचे होते. आता ह्या उत्तराला बाबासाहेबाची टीप जोडलेली आहे इथे.
कारण इथे नागसेन उत्तर देताना काय सांगतात की तथागताला भिक्षूची परीक्षा पाहायची होती. बाबासाहेबांनी याच्यावरती केलं म्हणून साधारण भंतेजी एक टीप देतात खाली की याच्याशी सहमत नाही. जर भगवान बुद्धाला परीक्षा घ्यायची होती तर भगवान बुद्धाने हे वाक्य कधी म्हटलेलं आहे की आनंदाने विचारलेलं आहे ना की तथागत तुम्ही गेल्यानंतर आम्ही कोणाला गुरु मानावं. तर तथागत काय सांगतात की मी गेल्यानंतर संघाला आणि धम्मालाच माझ्या ठाई बघा. मग जर इथे भगवान बुद्धा भिक्षूची परीक्षा घेणार आहेत तर गेल्यानंतर कशी परीक्षा घेतील? परीक्षा घ्यायला ते असायला हवेत ना. म्हणून इथे बाबासाहेब ह्या गोष्टीवरती ऑब्जेक्शन घेतात. इथे तरटीप दिलेली आहे तशी की याच्याशी ते सहमत नाही, परंतु नागसेनाने मात्र तसं उत्तर दिलेलं आहे. महाराज समजा कोणी एक चक्रवर्ती राजा आपल्या पुत्रास म्हणाला, हे प्रिय पित्रो, हा एवढा मोठे अवाढव्य देश चारही समुद्रापर्यंत पसरला आहे, त्यामुळे आपल्याजवळ असलेल्या सैन्याच्या भरवशावर या महान देशाचे रक्षण करणे असंभव आहे. तेव्हा माझ्या मृत्यूनंतर सीमेवरील प्रांत तुम्ही स्वतंत्र करून दिलात तरी बरे होईल. हे तुम्ही नीट आहे का? महाराज आता तुम्हीच सांगा की असे राजाने सांगितल्यामुळे राजकुमार आपल्या हातात असलेले ते प्रांत स्वतंत्र करून देईल का? आणि ते उदाहरण देताना आता तुम्ही पूर्ण ग्रंथभर जर बघितलं असेल तर म्हणते नागसेनाने उदाहरणं कुठली दिलेली आहेत? त्या काळात राजे आहेत म्हणून त्या राजाच्या परिप्रेक्षात आता राजे आहेत का? मग आता आपल्याला उदाहरणं कुठली द्यावी लागतील? इथे ते उत्तर देताना काय देतात की राजा तू आहे समजा आणि तुला 4 पोर आहेत आणि तू जर म्हटला की अवाढव्य आपलं राज्य आहे, जाऊ द्या ते तिकडचं सोडून द्या. आता जर आपण भारताच्या दृष्टीने म्हटलं की भारत हा 140 कोटीचा देश आहे आणि मग भारतावरचं आपलं प्रशासन करणं आपल्याला थोडंसं जड जाऊ द्या अरुणाचल गेला चीनला तर काय बिघडतंय, देऊन टाकलं तर. उदाहरण महाराज त्यांना राजाचं देतात की एवढं मोठं अवाढव्य राज्य आहे आणि एखाद्या तुमच्या मुलाला सांगितलं की बा तुमच्याच्याने करणं नाही होणार तर एक भाग स्वतंत्र करून द्या, त्यांना त्यांचं करू द्या, असं होईल का? तर राजा मिळेल म्हणतो नाही, माणसं तर एवढी तृष्णावान असतात की एवढंच राज्य काय अजूनही राज्य वाढवण्याच्या त्या मनस्थितीत असतात, आपलं राज्य घटवण्याच्या मनस्थितीत कोणीही नसतात. आणि मग बनते नागसेन सांगतात की भगवंताने बनवलेल्या नियमामध्ये बदल करायला किंवा घटवायला लाख बुद्धांनी सांगितलं, पण तरी भिक्षू त्याला तयार होतील का? नाही. कारण हे नियम भिक्षूच्या अनुशासनाकरता बनवलेले आहेत, त्यांच्या उत्क्रांतीकरता बनवलेले आहेत. कारण का संगीती भरल्या? भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झाल्यानंतरच एका भिक्षूनी आनंद व्यक्त केला होता, बरं झालं म्हणे आता हे म्हातारं मेलं. नाही तर काय सांगत होतं, हे करू नका, ते करू नका, असं करू नका, तसं करू नका. आणि जेव्हा ते महाकश्यप भंतेजीने ऐकलं तेव्हा तो बोलले की भगवंताला जाऊन अजून 1 महिना नाही झाला तर हा भिक्षू एकदम मुक्त झालाय. जर अजून पिरियड निघून गेला तर हे विनय लुप्त होतील आणि विनय जर लुप्त झाले तर मग मात्र अनुशासन राहणार नाही. आणि ज्या भगवान बुद्ध स्वतः म्हणतात की धम्मापेक्षा मी संघाला जास्त किंमत देतो, कारण का संघ हा अनुशासन प्रिय असला पाहिजे. तुम्हाला धम्म जर टिकवायचा असेल तर धम्माचा प्रचार करणारा संघ हा अनुशासन प्रिय असला पाहिजे. तो जर अनुशासन सोडून राहिला तर धम्मलयाला जायला वेळ लागणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी ह्या भारतातून धम्मलयाला जाण्याचं ते एक कारण होतं, कारण इथे भिक्षूच राहिले नव्हते. भिक्षू एक तर कापल्या किंवा पळून गेले होते. आणि म्हणून इथे ते उत्तर देतात की जर एखाद्या राज्याला सांगितलं की खूप राज्याचा मोठा पसारा आहे तर एक राज्य स्वतंत्र सोडून द्या, त्याला राजा तयार होईल का? तर राजा मिलिंद सांगतो नाही. भारताच्या परिप्रेक्ष्य म्हणजे आताही आपण म्हटलं काश्मीर सोडायला तयार आहेत का आपण? की जाऊ द्या, तिथे मुसलमानाची संख्या जास्त आहे, फाळणीच्या वेळेसही ठरलेलं आहे की जिथे मुसलमानाची संख्या आहे ते कारण उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की बाबासाहेब ज्या मतदारसंघातून निवडून आले होते त्या मतदारसंघाचं नाव आहे खुलना आणि जयसोर. ज्या संविधान सभेमध्ये इलेक्शन झाली होती, बाबासाहेब महाराष्ट्रातून नाही निवडून आलेले. कुठून निवडून आले? पश्चिम बंगालमधून. जयसर आणि खुलना मतदारसंघ होता. आणि जेव्हा फाळणी झाली
बाबासाहेबाला निवडून दिलं तर ह्या व्यवस्थेने तिथल्या लोकांवरती सूड उगवला. कारण फाळणीच्या वेळेचं एक तत्व ठरलेलं होतं की जिथे मुसलमानाची 51% जे याच्या पट्ट्यातले बॉर्डर लाईन वरती गाव आहेत त्यांना 51% ज्याची संख्या आहे ते पाकिस्तानला द्यावं आणि जिथे 51% हिंदूची संख्या आहे ते भारतात ठेवावं. जयसर आणि खुलना याची 52% लोकसंख्या हिंदू होती, तरी पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधींनी तो मतदारसंघ पाकिस्तानला देऊन टाकला. कारण का तर तिथे बाबासाहेबाला निवडून दिलं. एवढं मोठं षडयंत्र होतं की तो तिकडे पाकिस्तानला गेल्यानंतर त्या संविधान सभेतलं बाबासाहेबाचं सदस्यत्व रद्द झालं आणि कुत्सितपणाने बाबासाहेबाला सांगितलं की आता जाऊन पाकिस्तानची घटना आल्या. सांगण्याचा उद्देश असा आहे, इथे राजा मिलिंद सांगतो की कुठल्याही राजाला जर आपलं राज्य सोडायला सांगितलं एखादं तर कुठलाही राजा तयार होईल का? नाही. तसंच आहे, भगवान बुद्धांनी बनवलेले नियम कुठलाही चांगला भिक्षू सोडायला तयार होईल का? म्हणून भगवान बुद्धांनी हे जरी सांगितलं तरी कुठलाही भिक्षू, म्हणून भगवान बुद्धाच्या काळामध्ये केलेले 227 नियम आजही जशाला तसे 227 नियम कायम आहेत. वेळ काळ हे कुठल्याही भिक्षूनी जशाला तसे लागू पडतात. म्हणून मी तुम्हाला जे आत्ता उदाहरण दिलं की भिक्षूचे पाय धुतले जातात, बोधिसत्वानी सांगितलं धुतले पाहिजे. कशा करता? तर आजही ते लागू आहे. भगवान बुद्धाच्या काळामधला पिरियड सांगितला मी का धुत होते, तो काळ वेगळा होता. त्या काळात पाय धुण्याचं कारण की सडका नव्हत्या, पायामध्ये पायतण घालून यायची परमिशन नव्हती चारिकेच्या वेळेस. आता बाबासाहेबांनी त्याला कारण काय दिलं की आदर सत्कार करायचा असेल तर बाजूच्या पिढीमध्ये. आणि म्हणून बघा तुम्ही खूप विचार करून बाबासाहेबांची काही गोष्टी आम्ही ध्यानातच नाही घेतल्या. बाबासाहेब आचरण करायला का सांगतात? नुसतं तिथं पाय धुणं आचरण नाही. बाबासाहेबाच्या ध्यानातला हेतू आहे की तुझं एक जरी घर असेल, तुझं एवढं आचरण फुल असेल की तुझ्या बाजूचे 15 घरं बघतील, अरे एकटं घर किती आचरणानं प्रिय आहे, त्यांच्या मनात उत्पन्न झालं पाहिजे की आम्ही बुद्ध झालो पाहिजे. आता भाग वेगळा आहे. मी मागे उदाहरण दिलं होतं की आमच्या साकेत बुद्ध विहारामध्ये 90 घरं बौद्धाची आहेत की नाही, 10च घरं फक्त हिंदूची आहेत. परंतु गणपती आणि होळी पेटवताना सगळ्यात जास्त साकेत बुद्ध विहारात बसतात. बाबासाहेबाचा उद्देश साध्य झाला का? बाबासाहेबाचा उद्देश होता की एक घर असलं तर तुम्ही 10 घराला प्रभावित केलं पाहिजे. आमची 90 घरं आहेत पण 10 घराला आम्ही प्रभावित करू शकलो. केलंय का आम्ही? जर प्रभावित केलं असतं तर या साकेत नगरमध्ये गणपतीच बसला नसता. बसला असता का? मारामारी करून आहे तशी दादागिरी करून तुम्ही त्यांना बसू देणार नाही. पण बाबासाहेबाला ते अपेक्षित होतं का? बाबासाहेबाला अपेक्षित होतं की तुमच्या कृतीने की त्या 10 घराला वाटलं पाहिजे की या बौद्धाची कृतीच किती सुंदर आहे, त्यांचा धम्म किती सुंदर असेल. ह्या कुतूहलापोटी त्यांनी धम्म स्वीकारायला पाहिजे होता. आम्ही ते करू शकलो नाही. इथेच काय, म्हणूनच आमचा महाबोधी बुद्ध विहाराचा प्रश्न मिटणार नाही जोपर्यंत आम्ही पूर्ण विहार बौद्धिस्ट करणार नाही. आणि म्हणून इथेही ते सांगतात की भगवान बुद्धांनी लाख परमिशन दिली की तुम्हाला सामान्य नियम बदलता येते, परंतु आजपर्यंत कुठल्याही भिक्षूने ते बदलले नाही. की याला उदाहरण देताना ते देतात की कुठलाही राजा आपला कुठलाही प्रांत तोडून द्यायला तयार होत नाही. त्याचप्रमाणे इथेही कुठलाही भिक्षू, चांगला भिक्षू, कारण त्यावेळेसही ऑब्जेक्शन घेणारा भिक्षू होता, त्याला आनंद झाला होता बौद्ध मेल्यानंतर. आजही भिक्षू टीका करण्यात काही अर्थ नाही, परंतु चांगल्या भिक्षूला ते आजही विनय आपल्या उन्नतीचे कारण वाटतात. म्हणून सांगितलं ना की हुशार विद्यार्थ्याला सिलेबसचं टेन्शन येत नाही. उंडऱ्या मुलाला येतं, ते म्हणतं मास्तर बरोबर शिकवत नाही, शाळाच बरोबर नाही, असंच होत नाही. परंतु हुशार विद्यार्थी कुठलीही कारण सांगत नाही, कारण त्याला त्या विकास करायचा असतो. त्याच पद्धतीने म्हणते नागसेन सांगतात की भिक्षू संघामध्ये, आता उदाहरण मी मागे बऱ्याच वेळ सांगले, भिक्षू पुढे 2च पर्याय आहेत. भिक्षू होतो कशा करता? भिक्षूला विद्वान का म्हटलं जातं आणि आज आम्ही भिक्षूची किंमत का कमी झालेली आहे? त्या वेळचा भिक्षू हा प्रज्ञावान होता. नालंदा बुद्ध विहार
ही सोसायटी विद्यापीठ झालं. शिकवणारे कोण होते? भिक्षू होते ना, शिक्षक होते. तुमच्या भारताला विश्वगुरु का म्हटलं गेलं? तर भिक्षू हा शिक्षक होता. आता शिक्षक वाटतो का? दोन्हीकडेही आहे. कारण त्या वेळच्या याच्यावरती बौद्ध भिक्षूला अध्यात्मही सांगायला सांगितलं होतं आणि व्यवहारही सांगायला सांगितलं होता. म्हणून नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये भूगोल शिकवल्या जायचं. तुमच्या परिस्थितीचं भूगोल शिकवल्या जायचं. पृथ्वी गोल आहे हा ज्याने शोध लावला त्याला जहर दिलं. त्या पोपने काय दिलं? जहर दिलं. बुद्धाच्या काळाच्या नंतर सांगितलं त्याने पृथ्वी गोल आहे. भूगोल, भू म्हणजे जमीन आणि गोल म्हणजे गोल. बुद्धाने त्यावेळेस सांगितलं की पृथ्वी कशी आहे, तर हा भूगोल आहे. काय आहे? हा भूगोल आहे. गोल आहे ती आर्किमिडीसच्या अगोदर सांगितली आणि ती शिकवली पुऱ्या जगाला. त्या भिक्षूला कुणी फाशावर दिलंय का? त्यावेळेचा समाज एवढा प्रगल्भ होता. सॉक्रेटिसला जहर भाजलं. तिथल्या ख्रिश्चनाच्या पोपने यहुद्याने, कारण त्याने सांगितलं होतं की पृथ्वी स्वतः भोवती फिरते. आणि कसं शक्य आहे? ती सूर्याभोवती फिरते. सूर्य उगवतो आणि मावळतो. आजही आपण चुकीचं शिकवतो की नाही? सूर्य उगवतोय का? नाही उगवत. तरी पण आज आम्ही चुकीचंच सांगतो पोरांना. सूर्य उगवला, सूर्य मावळला आणि याच्यावरती आम्ही विश्वास ठेवतो. वैज्ञानिक भाषेमध्ये ना सूर्य उगवतो ना सूर्य मावळतो. कारण त्या सूर्याच्या दर्शनी भागावरती पृथ्वी फिरता फिरता जे देश घेतील तिथे प्रकाश पडतो. अपोजिट साईडला अंधार असतो आणि म्हणून फिरता फिरता अपोजिट साईड जेव्हा तिथे जाईल तेव्हा तिथे दिवस उठतो. ही गोष्ट नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये शिकवल्या जायची आणि तिथे त्याला आपण विश्वगुरु म्हणायचे. आता विश्वगुरूच्या संकल्पना म्हणून मी सांगितलं ना की चोरी कधी केल्या जाते? आम्ही खूप मोठ्या अडलतट्टूपणाने सांगतो की तो राज्यपालाने तिथे यज्ञ कसा केला, तुम्ही करू दिला. शिड आली की नाही तुम्हाला थोडीफार? राज्यपाल मुसलमान, आरिफ मोहम्मद खान मुसलमान आहे ना. भगवान बुद्धाकडे पाठ करून तिथे होम हवन करून आणि ब्राह्मणाच्या मंत्रात तो करतोय. का करतो? आम्ही निस्तक चिडण्याचं कारण नाही, कारण आम्ही त्यांना परमिशन दिली. आम्ही त्यांना ते करायला आमचं स्थळ, कारण त्यावेळेस तर बौद्ध नव्हते, पण 70 वर्ष झाले आम्ही बुद्ध होतो ना. 70 वर्षातही आम्ही त्यांना तिथे टिकू दिलं नाही. आता तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तो जाळ उफाळून असेल. आणि म्हणून सांगितलं की हेच प्रश्न राजा मिलिंदाने विचारलेले ते तेव्हाही लागू पडतात की एखादा राजा जसं आपलं राज्य सोडायला तयार होत नाही, तसं भगवान बुद्धांनी जरी परमिशन दिली होती तरी भिक्षूंनी ते नियम सोडलेत का? चांगल्या भिक्षूंनी आजही ते नियम सोडलेले नाहीयेत. विनय पाळतात. आणि म्हणून भगवान बुद्धांनी विनय जे बनवले होते ते पूर्ण विचारांती बनवले. भगवान बुद्धांनी जरी परमिशन दिली तरी पण ते भिक्षूंनी बदलले नाही. म्हणून ते दोन्ही विधानं खरे आहेत. स्थळ आणि काळ परत्वे आजही आपण बघितलं. आता काही नियम आहे. विनय म्हणजे त्यावेळेसचा विनय. आता एक सोपं एक उदाहरण सांगून आपण थांबूया. एक उदाहरण आहे की भंतेजी बुद्धाने त्यावेळेस भिक्षूला एक रात्र एका ठिकाणी विनाकारण थांबायला नाही सांगितलं. एक रात्रच फक्त खाली कुठल्याही एका ठिकाणी थांबायला सांगितलेलं आहे भिक्षूला. त्यावेळेस की भिक्षूने एका रात्रीपेक्षा विनाकारण, जर तसं काही कारणच घडलं असेल तर मग मात्र थांबायला काही हरकत नाही. की कारण समजा आता तुमच्या विहारामध्ये भिक्षू आला, त्यावेळेसच्या विहारामध्ये जर भिक्षू गेला, तिथे त्याने प्रवचन दिलं आणि प्रवचन जर अर्ध राहिलं असेल आणि लोकांनी विनंती केली की भंतेजी हे प्रवचन पूर्ण करा दुसऱ्या दिवशी, तर तो 2 दिवस थांबला तर चालेल. विनाकारण 2 रात्र भिक्षूंनी एका ठिकाणी थांबू नाही. याच्या पाठीमागं नियम बनवण्याचं कारण काय होतं? साधनं नव्हती ना. कारण भगवान बुद्धांनी 45 वर्षामध्ये, जर भगवान बुद्ध आताच्या काळात असते तर
45 वर्ष ते आजही त्यांच्यावर कुठपर्यंत पुरावे सापडतात. महाराष्ट्रामध्ये नाला सोपाऱ्याला आले होते असा एक पुरावा सापडतो. तुम्ही करायला गेले. जर आजच्या परिस्थितीत असते तर भगवान बुद्धांनी त्यावेळेसचे वाहनं का स्वीकारली नव्हती? तर वाहन ओढणारा जिवंत प्राणी होता ना. गाडीला बैल असायचा, रथाला घोडा असायचा, म्हणून त्यांनी ते जिवंत ते रथ स्वीकारले असते. राजाने तर कबूल केले असते ना द्यायला. परंतु आजच्या जमान्यामध्ये निर्जीव मोटार आणि निर्जीव विमान स्वीकारलं नसतं का? आणि मग आजच्या परिप्रेक्षमध्ये भगवान बुद्धांनी तो नियम बनवला असता का की एका रात्री थांबू नये? कारण आजच्या याच्यामध्ये 24 घंट्यामध्ये तुम्ही भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊ शकता. कारण त्यावेळेस परिस्थिती नव्हती. आणि त्यावेळेस जर भिक्षूला एकाच ठिकाणी थांबायची परमिशन दिली असती तर बुद्ध धर्माचा प्रसार झाला असता का? आणि म्हणून सांगितलं होतं की भिक्षूंनी एका रात्रीपेक्षा विनाकारण जास्त एका ठिकाणी थांबू नये. आता त्याच नियम मध्ये बदल केला तर भिक्षूंनी थांबावं, रात्रीचं यावं, पण दिवसा मात्र प्रचार करायला 24 घंटे जावं. हा नियमात फेरफार होऊ शकतो की नाही? हा बदल अपेक्षित आहे. आणि म्हणून त्यावेळेस भगवान बुद्धांनी केलेली दोन्ही विधानं खरी आहेत असं भंते नागसेन त्यांना समजावून देतात. आणि इथे राजा मिलिंदाचं समाधान होतं. आपण हा प्रश्न इथेच थांबूया.